अमरावती येथे जुनी अमरावती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात पुरातन राम मंदिर आहे। येथे रामनवमी महोत्सव एकदम साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला। तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे व आपल्या घरातच राहून देश सुरक्षित करावा असे आवाहनही या रामनवमीच्या पवित्र दिनी विदर्भ न्यूजच्या माध्यमातून करण्यात येत आहे। अमरावती शहरातील जवाहर गेटच्या आतमधल्या परिसरामध्ये पुरातन श्री राम यांचं मंदिर आहे। येथे दरवर्षी श्री राम जन्मोत्सव मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात येत असतो, परंतु सध्या संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातले आहे। त्यामुळे शासनाने आदेश दिला आहे की सर्व उत्सव अगदी नियमामध्ये राहून साजरे करावे। त्याच अनुषंगाने अमरावती शहरातील राम मंदिरामध्ये सुद्धा अगदी साध्या पद्धतीने श्री रामांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला। आमच्या प्रभागामध्ये हे जे पुरातन श्री राम मंदिर आहे, या राम मंदिराचा आम्ही हा राम जन्माचा जो उत्सव साजरा करताय अगदी शांतपणे जो प्रशासनाने नियम घालून दिलेले आहे त्या नियमांचं पालन करून आम्ही करतो आहे। हे सांगताना आम्हा मंडळाच्या सर्व सदस्यांना अतिशय आनंद होत आहे। जेवढेही काही नियम घालून दिलेले आहे त्या नियमांचं अतिशय काटेकोर पालन केलेलं आहे। आम्ही आज आमच्या इथे जो राम जन्म झालेला आहे तो सुद्धा अगदी मोजून इथे 7 ते 8 लोकांच्या फक्त उपस्थितीमध्ये आम्ही हा साजरा केलेला आहे आणि तेही सुद्धा मंदिरामध्ये अगदी 1-1 मिनिट अंतरावर सर्वांना उभं करून आम्ही हा राम जन्म उत्सव साजरा केलेला आहे। आणि हे सांगताना मला मंदिरातर्फे अतिशय आनंद होत आहे। शासनाने दिलेल्या नियमानेच हा रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला। यावेळी नगरसेवक विलास इंगोले यांनी विदर्भ न्यूजला ही माहिती दिली व शासनाचे तसेच अमरावती पोलीस प्रशासनाचे सुद्धा त्यांनी यावेळी कौतुक केले। तसेच विदर्भ न्यूजद्वारे त्यांनी आवाहन केले की शासनाने जे नियम सांगितले त्याचे काटेकोरपणाने शहरवासियांनी पालन करावे। जुन्या अमरावतीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून आमच्या भागामध्ये अतिशय पुरातन काळातील असलेलं भगवान श्रीरामाचं मंदिर आणि आज रामनवमीचा उत्सव आहे। मी अमरावतीकर जनतेच्या वतीनं आणि आमच्या प्रभागाच्या नागरिकांच्या वतीनं प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करतो की हा कोरोना आपल्या गावात याचा एकही पेशंट नाही, हे भगवंताची कृपा आहे। आणि प्रशासनाचंही मनापासून अभिनंदन करतो की अतिशय कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, अमरावती महानगरपालिका हे सर्व डॉक्टर्स मंडळी अतिशय काळजीपूर्वक काम करत आहे। आपल्या राज्यातून आणि देशातून हा कोरोना ताबडतोब नष्ट झाला पाहिजे आणि अमरावतीकर जनतेला, राज्यातल्या जनतेला आणि देशातल्या जनतेला एक दिलासा मिळाला पाहिजे अशी प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करतो व कोरोना या आजारापासून स्वतःही सुरक्षित राहावे व दुसऱ्यालाही नियमामध्ये राहून सुरक्षित ठेवावे असे आवाहन नगरसेवक विलास इंगोले यांनी विदर्भ न्यूजच्या माध्यमातून केले। विदर्भ न्यूज करिता अमरावती येथून प्रदीप इंगोले।